गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर माझे आजपासून डेली ब्लॉग स्टार्ट होणार आहेत. तो मी सकाळी 10 वाजता हे डेली रोज टाकत जाईल. तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रोज सकाळी 10 वाजता माझे व्लॉग जाऊन बघा आणि भरभरून त्याला प्रेम द्या. सो सकाळी माझी मॉर्निंग शिफ्ट स्टार्ट झाली आहे. मी 6:30ला उठले, त्यामुळे मी थोडं झोपेतच होते. एका साईडला मी ऑफिस स्टार्ट केलं होतं, एका साईडला मी टिफिन बनवायला रेडी केलं होतं. सो आज मी टिफिनला बनवत होते मेथीची भाजी, ते पण कांदा, लसूण आणि मिरची आणि थोडंसं हळद टाकून अशी बनवत होते. पण मला स्पेशली कांदा टाकून मेथीची भाजी नाही आवडत. मला एक तर डाळीमध्ये आवडते किंवा शेंगदाण्यापेक्षा पण मला डाळीमध्ये जास्त आवडते. मी तुमच्यासोबत नक्की एकदा शेअर करेन. डाळीमध्ये खूप मस्त अशी मेथीची भाजी होते. छानपैकी टिफिन रेडी केला मी. ह्याला काय 5 ते 10 मिनटात ही भाजी रेडी होते. एक छोटी मेथी पण मिळते बघा, त्याच्यामध्ये सुद्धा ही बनवतात, कांदा टाकून बनवतात ॲक्च्युली ती मेथी, आणि ओलं खोबरं पण टाकतात किसून असं. पण मी ती ट्राय नाही केली कधी, मला करायची एकदा बघू. सो टिफिन रेडी झाला. त्याच्या साईडला एका साईडला मी चपात्या पण करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर मी नाश्त्यालाच पोहे बनवले होते आणि कडक असा चहा बनवला होता. चहा माझा सुटत नाही, सुटणार पण नाही. मी नाश्ता करत होते एका साईडला, प्रतीक नाश्ता करत होता. त्याच्यानंतर तो ऑफिसला गेला. त्याच्यानंतर मी संध्याकाळी लॉग ऑफ केला, बिकॉज आज होते अंगारकी चतुर्थीचं, चौथ मांडायची होती. म्हणून फटाफट पहिले मी मोदक बनवायला घेतले. फटाफट लॉग ऑफ करून मोदक बनवायला घेतले, बिकॉज मोदक बनवायला थोडा वेळ लागतो. जर मी हाताने जर पाकळ्या बनवायला बसले असते ना मोदक बनवायला, तर मला खूप वेळ लागला असता. म्हटलं साच्याने 5 ते 10 मिनटात होतील, त्यामुळे फटाफट हे केलं. बिकॉज माझ्याकडे टाईम कमी होता, 9:15चा चंद्र होता. त्यामुळे मग म्हटलं पहिलं साच्यानेच बनवूया, आज काय होत नाही. साच्याने पण मस्त होतात मोदक हे. आणि एका साईडला मोदक बनवले, एका साईडला स्टीमर पण ठेवला होता. हा जो स्टीमर आहे तो माझ्या सासूबाईंचा आहे, म्हणजे प्रतीकच्या मम्मीचा आहे, तेव्हाचा आहे, अजूनपर्यंत आहे तो. इतका मस्त आहे ना तो, खूप छान मोदक होता त्याच्यावर. त्याच्यानंतर मी दिवा पण बनवला, पण आज माझ्याकडून एक चूक झाली की दिवा माझ्याकडून जरा जास्तच मोठा झाला. काय मला अंदाज नाही आला. एक तर ते पीठ ना एकदम वेगळं झालं होतं, त्यामुळे मी ते काही भाकरीला यूज करू शकत होते. एका साईडला मी रोटी पण बनवून ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर मस्त माझे मोदक रेडी झाले. त्याच्यानंतर मी आज मटर पनीरची भाजी बनवली होती, ती पण रेडी केली. आणि एका साईडला मी रोट्या बनवल्या होत्या. मी आज चपाती बनवली नव्हती, कारण की फटाफट बनवायचं होतं ना, म्हणून. त्याच्यानंतर चौथ मांडणी झाली, त्याच्यानंतर बाहेर काढलं आणि मस्त आरती वगैरे केली आम्ही दोघांनी मिळून छानपैकी. आणि सगळं टाईम टू टाईम झालं. त्याच्यानंतर जेवलो आणि मला लास्टला एंडिंगला मोदक खाल्ले. इतके टेस्टी मोदक झाले होते ना, जाम मस्त यम्मी. आणि माझे डेली व्लॉग नक्की सकाळी 10 वाजता बघा तुम्ही. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.